सकाळच बाबूला उठल्या उठल्या एक का लागलेला मला शालन जावाचं, तर मी चाललेलो त्याला अंगणवाडीत जेवून, तर त्याचं नाव नोंदणी पण करायची होती. न्यायला 2-3 वेळा अंगणवाडीत नेलेला होता. तर यो बाई उजरं कधी तर लगेच दप्तर जेवूनच निघते ना. पोरांना बघून रस्त्यावाला तर त्याला अजून हाऊस येते शालन जावाची. तर याला 3 वर्ष काही पूर्ण नाही झाली म्हणून मी नेत नाही ना. आता चाललेलं त्याच्या लाडकी दिदीच्यावर हाताला पकडून, तर ती त्याची मेन म्हणजे दिदी हो नाही यांच्या मामाची पोरं. तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा ती बाबूची कोण होल. तर इकडे घर आलो ना आईने घेतलेला बिड्डा सोलाला ना. इकडे याची मस्ती चालू होती कंटोल्या जेवून. त्याला कंटोली बोलता येत नव्हतं, तो भलताच काही टाकतो होता. नाही तर दुकानाचा चटार त्याला अख्खा दिवस चगलला तरी कमीच. तर त्याच त्याला परून देत घेतलेला. त्याने काही खाल्ला नाही तर मी चगलीच घेतलेला. आज काही जास्त पाणी पण नव्हता, मस्त ऊन पडलेला. नाहीतर मी घेतलेला मेथी निसाला संध्याकाळच्या भाजीला ना. हल्ली जरा पाणी पाऊस नाही तर बाहेर बसायला जरा बरं वाटते. तर इथं मी घेतलेला दुपारचं जेवण करायला बिड्डा बनवायला ना. संध्याकाळची भाजी पण घालून घेतलेली मेथीची ना. सगळं जेवायला पिवायला बनवून झालं ना. बसलेलो तर बाबूला खावायचा होता आंबा, तर त्याने फ्रीज मधल्या काढून आणलेला. खाल्ला विला ना मुकाच दुपारची झोपला ना. संध्याकाळची उठला लगेच वचवच करायला. नाही इकडे सांजच्या टायमात त्याने चिंबोरी गंशा पकडून आणलेली शेतांच्या मागच्या, तर त्याच्या मागे शेलाला बी लागलेला. चला मग गाईज बाय.